आणि एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघूया। अवघा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये आता देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकेल आणि दीर्घकालीन सरासरीपेक्षा 106% हा पाऊस अधिक असू शकेल असा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने 1 जुलैला वर्तवलेला होता। मात्र जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आलाय तरी अनेक ठिकाणी पावसाने दडीच मारली आहे। त्यामुळे एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी दशदिशा फिरण्याची वेळ आलेली असतानाच पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढलेली आहे। धरणांमधला पाणी साठा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी नोंदवण्यात आलेला आहे। राज्यामध्ये जवळपास 985 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्रालयाच्या अहवालातून समोर आलेली आहे। राज्यातील एकूण 795 गावं आणि 3157 वाड्यांमध्ये टँकरकडून पाणी पुरवठा सुरू असल्याचं या आकडेवारीतून समोर आलेलं आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमेय, राज्यावर भीषण जलसंकट आता ओढावतोय की काय असं दिसतं आहे। अनेक गावांमध्ये अजूनही टँकरनं पाणी पुरवठा सध्या सुरू आहे। पावसानं देखील काही भागांमध्ये दडी मारलेली आहे। चिंता वाढताना दिसते अमेय। अजिंक्य, ही चिंता वाढताना दिसते आणि पुढच्या काही काळात ही चिंता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। कारण की मान्सून जरी राज्यात सक्रिय झालेला असला तरी ज्या प्रमाणात मान्सून बरसायला पाहिजे तो अजून बरसत नाहीये। पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे आणि खास करून धरण क्षेत्रात म्हणजे जिथं इथं पाणी पुरवठा करणारे तलाव आहेत त्या क्षेत्रात पाणी बरसत नाहीये पाण्याचं पावसाचं आणि त्यामुळे तलावातला जो जलाशयाचा साठा आहे तो कुठे खाली होत चाललाय। मुंबईची जर विचार केला तर केवळ 9% पाणी साठा शिल्लक आहे। अतिशय चिंताजनक बाब आहे। तेव्हा येत्या आठवड्यात जर मान्सून अधिक सक्रिय झाला नाही खास करून तलाव क्षेत्रात तर मुंबईवर भीषण पाणी टंचाईचं संकट कोसळू शकतं। तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्याची आहे। विदर्भ मराठवाड्यात तर परिस्थिती खरोखर भयानक आहे कारण की तिथं पाऊस अजूनही प्रतीक्षेतच आहे। मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या परिसरात जर ही परिस्थिती असेल तर मराठवाडा विदर्भ इथे किती भीषण टंचाई असेल याची कल्पना आपण करू शकतो। सध्या अनेक ठिकाणी टँकर पाणी पुरवठा सुरू आहे। मात्र जर मान्सून बरसला नाही तर येत्या काळात महाराष्ट्राला एका भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं अशी परिस्थिती आहे। ठीक अजिंक्य, अमेय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।